सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, तिथे फक्त भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या उक्तीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली स्वतःची चळवळ उभी केली. त्या चळवळीचे नाव होते मोडेन पण वाकणार नाही, माझा स्वाभिमान गहाण टाकणार नाही. असे त्यांना का वाटावे? त्यांना पकडले मी म्हणून मी जिंकलो, त्यांना ठार केले म्हणून मी अजिंक्य ठरलो. असे ज्यांना वाटले ते तिथेच संपलेले आहेत. त्यांनी संभाजीराजांना जिंकू शकले नाहीत, त्यांचा अभिमान जिंकू शकले नाहीत, त्यांची चळवळ संपू शकले नाहीत. ती चळवळ अधिक जोमाने फोफावत गेली आणि संपूर्ण मोगलांना गिळंकृत करून बसली. मुघल संपले, त्यांना पळता भुई थोडी झाली आणि मराठा साम्राज्य पूर्ण देशभर अटके पार झेंडे उडवून समर्थपणे उभा राहिला. संभाजीराजांनी आपल्या धर्मासाठी केलेलं बलिदान आपल्या सर्वांसाठी एक हाक आहे, एक जोम आहे आणि संघटित होण्याचे बळ त्यातूनच आपल्याला प्राप्त झालेले आहे. प्रसंगी जीव द्या, बलिदान करा, पण जुलमी लोकांच्या समोर झुकू नका. त्यांचा जुलूम तुमच्या तलवारीच्या टोकावर आला पाहिजे, भाल्याच्या टोकावर त्याला चिरडलं गेलं पाहिजे. ही शिकवण संभाजीराजांनी आपल्या अनुयायांना दिली आणि पिढ्यानपिढ्या हा संघर्ष आपल्यासमोर ज्वलंतपणे उभा केला. आपण संघर्ष केला पाहिजे, संघटित झालं पाहिजे, आपल्या स्वाभिमानासाठी लढलं पाहिजे. आपला धर्म कोणी मारू पाहत असेल तर त्याला तशाच प्रकारचं सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. ही शिकवण त्यांच्या या चळवळीमध्ये लपलेली आहे.